नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की देवासमोर प्रार्थना करत असते नंदिनी आणि म्हणते की माझ्या आणि काव्याच्या हातावरची मेहंदी सुरेख रंगू दे. तेव्हा काव्या तिथे येऊन म्हणते की फक्त मेहंदीच नाही तर आपलं संपूर्ण आयुष्य आता प्रेमाच्या रंगात रंगून जाणार आहे. तर इकडे रम्या म्हणते की देशमुखांच्या आनंदावर आता थोडीशी फुंकर मी मारणार आहे. तसं तर वसुआत्या म्हणते की काहीही करू नको, त्यानंतर तुझ्यामुळे मलाही जेलमध्ये जावं लागेल. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला नंदिनी आणि जीवाचं प्री वेडिंग फोटोशूट पाहायला मिळणार आहे. पुढे येणाऱ्या भागामध्ये त्यांनी आपल्याला छोटीशी क्लिप दाखवलेली आहे. त्यात पार्थ आणि काव्याचा सुद्धा प्री वेडिंग फोटोशूट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, हा भाग तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्की कळवा. याचाच अर्थ मागच्या लग्नात जे काही झालं नव्हतं ते सगळं काही या लग्नामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आता पार्थलाही रम्यावर विश्वास बसलेला आहे की ती आता काहीच करणार नाही, कारण मानिनी व जीवासमोर त्यांच्या लग्नाची पत्रिकासुद्धा आता रम्यानेच ठेवलेली असते. तर असं काही आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.